राकेश झुनझुनवाला एकदा म्हणाले, "बाय अ बिझनेस नॉट अ स्टॉक." स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना फक्त स्टॉक खरेदी करत आहो असे समजू नका, तर आपण एखाद्या व्यवसायामध्ये खरेदी करत आहो असे समजून खरेदी करा. ते म्हणाले, "जर शेअर बाजार उद्यापासून पुढील 5 वर्षासाठी जरी बंद झाला ना, तरी तुम्ही शेअर ठेवायला तयार आहात का?" परंतु बहुतेक लोकांचं उत्तर असेल की नाही. पण का? कारण त्यांनी व्यवसाय नाही, तर फक्त शेअरचा भाव विकत घेतलेला असतो. मग झुनझुनवाला काय म्हणायचे? ते म्हणायचे, "स्टॉक खरेदी करू नका, व्यवसाय खरेदी करा." आता प्रश्न असा आहे, की व्यवसाय खरेदी करणं म्हणजे नक्की काय? उत्तर खूप सोपं आहे. समजा तुम्हाला एखादं दुकान विकत घ्यायचं असेल, तर तुम्ही त्या फक्त दुकानाची किंमत बघून विकत घेता का? तर नाही. तुम्ही बघाल, की तिथे ग्राहक किती येतात, त्याची विक्री वाढते आहे का? नफा होतो आहे का? मालक चांगला आहे का? भविष्यात व्यवसाय वाढू शकतो का? मग पुढचा प्रश्न, शेअर बाजारात हे वेगळं असतं का? तर खरंच वेगळं नाही. यामध्ये काहीही फरक नाही. कारण शेअर म्हणजे त्या व्यवसायातील तुमचा एक छोटासा मालकी हक्कच असतो. या विचाराने झुनझुनवालांनी लुपिनसारख्या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांनी फक्त शेअर्सचा भाव पाहिला नव्हता, तर त्यांनी बघितलं होतं की भारत आणि जगभरातील औषधांची मागणी वाढणार आहे. लुपिनकडे मजबूत औषधांचा पोर्टफोलिओ आहे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार करत आहे आणि आरोग्य क्षेत्र पुढील अनेक वर्षानुवर्षे वाढत राहणार आहे. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला, "हा शेअर पुढच्या महिन्यात किती वाढेल?" नाही. तर खरा प्रश्न त्यांनी विचारला, की हा व्यवसाय पुढील 10 वर्षात किती मोठा होऊ शकतो? आणि हा विचार त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं. म्हणून पुढच्या वेळी कोणताही शेअर खरेदी करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, "जर शेअर बाजार 5 वर्षासाठी बंद झाला, तर मी ही कंपनी ठेवायला तयार आहे का?" जर उत्तर होय असेल, तर कदाचित तुम्ही शेअर नाही, तर एक चांगला व्यवसाय खरेदी करत आहात. अशा कंपन्या कशा शोधायच्या हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर कमेंटमध्ये यस टाइप करा. आम्ही यावर लवकरच एक सविस्तर व्हिडिओ अपलोड करत आहोत. धन्यवाद.